नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साई माने 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकताल। आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरीतील अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग पाहणार आहोत, ऐकणार आहोत। भगवद्गीता प्रमुख विषय आहे। ओवी नंबर 180 ते 210 आहे। प्रथमतः आपण प्रत्येक श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलं ते पाहणार आहोत, त्याच्यानंतर आपण अध्याय चालू करणार आहोत। श्लोक नंबर 1 ते 7 मध्ये विज्ञान सहित ज्ञानाचा विषय सांगितलेला आहे। श्लोक नंबर 8 ते 12 मध्ये सर्व पदार्थात कारण रूपाने असणाऱ्या भगवंताच्या व्यापकतेचे वर्णन केलेले आहे। श्लोक नंबर 13 ते 19 आसुरी स्वभावाच्या मनुष्याची निंदा व भगवत भक्तांची प्रशंसा केलेली आहे। श्लोक नंबर 20 ते 23 मध्ये अन्य देवतांच्या उपासनेचा विषय सांगितलेला आहे। श्लोक नंबर 24 ते 30 मध्ये भगवंताच्या प्रभावाला आणि स्वरूपाला न जाणणाऱ्या पुरुषाची निंदा आणि जाणणाऱ्या पुरुषांचा महिमा सांगितलेला आहे। संपूर्ण श्लोकातील विषय पाहूया। श्लोक नंबर 1 मध्ये ज्ञानयुक्त भक्तियोगाचे श्रवण करण्याची भगवंतांची आज्ञा। श्लोक नंबर 2 मध्ये विज्ञान सहित ज्ञानाचे वर्णन करण्याची भगवंतांची प्रतिज्ञा व त्याचा महिमा। श्लोक नंबर 3 मध्ये हजारो मनुष्यामध्ये भगवंताला तत्वतः जाणणाऱ्याची दुर्मिळता। श्लोक नंबर 4 मध्ये अपरा प्रकृतीचे वर्णन। श्लोक नंबर 5 मध्ये परा प्रकृतीचे वर्णन। श्लोक नंबर 6 मध्ये संसाराचे कारण। श्लोक नंबर 7 मध्ये सांगितलेलं आहे परमेश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाचे कथन केलेलं आहे। श्लोक नंबर 8 मध्ये रसादी रूपाने जलादिव्या ठाई भगवंताची व्यापकता सांगितलेली आहे। श्लोक नंबर 10 मध्ये बीजादी रूपाने सर्व भूतांचे ठाई भगवंताची व्यापकता। श्लोक नंबर 11 मध्ये बलादी रूपाने भगवंताची व्यापकता। श्लोक नंबर 12 मध्ये परमात्मेचे सत्तेने त्रिगुणात्मक सर्व पदार्थाची निर्मिती। श्लोक नंबर 13 मध्ये भगवंताला तत्वत न जाणण्याविषयीचे कारण सांगितलेले आहे। श्लोक नंबर 14 मध्ये भगवंताची दुस्तर माया तरुण जाण्याचा सहज सोपा उपाय सांगितलेला आहे। श्लोक नंबर 15 मध्ये पापी लोकांची भगवत भजनाकडे प्रवृत्ती होत नसल्याचे वर्णन केलेले आहे। श्लोक नंबर 16 मध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत। श्लोक नंबर 17 ते 19 मध्ये ज्ञानी भक्ताच्या प्रेमाची प्रशंसा, ज्ञानी महात्म्याची दुर्लभता। श्लोक नंबर 20 मध्ये अन्य देवतांना भजण्याचा हेतू सांगितलेला आहे। श्लोक नंबर 21 मध्ये अन्य देवतांच्या ठिकाणी असलेला श्रद्धा स्थिर करणे। श्लोक नंबर 22 मध्ये सांगितलेला आहे अन्य देवतांच्या उपासनेचे फळ। श्लोक नंबर 23 मध्ये अन्य देवतांच्या उपासनेच्या फलाची निंदा व भगवत भक्तीचा महिमा। श्लोक नंबर 24-25 भगवंताला न जाणण्याविषयी संबंधीचे कारण। श्लोक नंबर 26 भगवंताच्या सर्वज्ञतेचे कथन। श्लोक नंबर 27 मध्ये इच्छा व द्वेष यामुळे मोहाची प्राप्ती। श्लोक नंबर 28 भगवंताचे भजन करणाऱ्यांचे लक्षण। श्लोक नंबर 29 ब्राह्म अध्यात्म आणि कर्म ही जाणण्याविषयी भगवंताच्या शरणगतीची आवश्यकता आहे। श्लोक नंबर 30 मध्ये आदिभूत आदिदैव आणि आदियज्ञ यांच्यासह भगवंताला जाणणाऱ्यांचा महिमा सांगितलेला आहे। आता आपण अध्याय चालू करत आहोत। ओम श्री परमात्मने नमः। ओम नमो भगवती वासुदेवाय नमः। रामकृष्ण हरी। भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला, हे अर्जुना, माझ्या ठिकाणी आपले मन अनन्य प्रेमाने आश्रय करून योग साधन करीत असता सर्व विभूती बैल ऐश्वर्यादी गुणांनी युक्त व सर्वाचा आत्मरूप अशा मला ज्या प्रकारे संशयरहितपणे जाणशील तो प्रकार ऐक। तळहातावरचे रत्न जसे पूर्णपणाने जाणले जाते त्याप्रमाणे मला पूर्णपणाने जाणशील असे विज्ञानसहित ज्ञान तुला मी सांगेन। पार्था म्हणजे अर्जुनाला भगवंत म्हणतात। पार्था कारण तो पार्थपुत्र आहे। पार्था, जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही त्याचे नाव ज्ञान होय। काय सांगितले बघा, जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही त्याचे नाव ज्ञान होय।
त्याहून दुसरा जो प्रपंच ते विज्ञान होय. हा प्रपंच खरा आहे असे समजणे याला अज्ञान म्हणतात. आता मी तुला ज्ञानाचा उपदेश केल्यानंतर ब्रह्मविषयक अज्ञान व प्रपंचाला सत्य समजण्याचे अज्ञान संपूर्णपणे नष्ट होईल. प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वतःच होऊ जाऊ. ज्या योगाने सांगणाऱ्यांचे बोलणे कुंठित होईल, ऐकण्याचा छंद नष्ट होईल. असे हे ज्ञान प्राप्त झाल्यावर हा लहान हा मोठा हा भेद राहणार नाही. जी गुप्त गोष्ट आहे ती मी आज शब्दाने प्रकाशित करीन, त्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. हजारो मनुष्यामध्ये एखाद्याला ज्ञानाविषयी इच्छा होते, तसेच त्या इच्छा करणाऱ्या पुष्कळ मनुष्यामध्ये देखील एखादाच मला तत्वतः जाणतो. ज्ञानाच्या इच्छेच्या महापुरात कोट्यावधी साधक प्रवेश करतात, परंतु ज्ञानप्राप्तीच्या पलीकडच्या तीराला एखादाच साधक पोहोचतो. अर्जुना, आपल्या शरीराची छाया जशी असते त्याप्रमाणे महत् तत्व जिचे पहिले कार्य आहे, अशी ही पृथ्वीपर्यंत परिणामाला प्राप्त झालेली माझी माया आहे. या मायेला प्रकृती म्हणजे जगाची करणात्मक अवस्था असे म्हणतात. ही प्रकृती 8 प्रकारांनी भिन्न आहे. या प्रकृतीपासून त्रैलोक्याची उत्पत्ती होते. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार हे एकाच प्रकृतीचे वेगवेगळे 8 भाग आहेत. हे 8 भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे. ती जडाला सजीव करते. देहात नख शिकांत व्यापून असलेल्या संवेदनात्मक चेतनतेला जागृत ठेवते व मनाकडून शोक मोह मनावयास लावते. ती सूक्ष्म जीवरूपी प्रकृती कौतुकाने स्थिर असलेल्या प्रकृतीच्या परिणामास जेव्हा पावते तेव्हा प्राणी वर्गरूपी नाणी पाडण्याची टांगसाळ सुरू होते. 4 प्रकारच्या आकृती अंडज, स्वेदज, चारज, उद्भिज त्या टांगसाळीतून आपोआप व्यक्त होऊ लागतात. सर्वांची जन्ममरण अवस्था सारखीच असल्यामुळे परमार्थ दृष्टीने सर्व प्राणीरूपी नाण्यांची किंमत सारखीच असते, परंतु त्यांचे आकार मात्र वेगवेगळे असतात. 84 लक्ष योनीचे आकार निर्माण होतात. इतर आणखी नाण्याचे आकार त्या टांगसाळीच्या भंडारात तयार होतात. त्याची गणती करता येत नाही. प्रकृती या नाण्यांचा विस्तार करते. प्रलयकाली या नाण्यांची आटणी करते व मधल्या काळात त्या नाण्यांना धर्माच्या व्यापारात गुंतवले दाखवते. अर्जुना, हा नामरूपाचा विस्तार प्रकृतीच करते. प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते, यात खोटे असे काही नाही. म्हणून जगाचा आदिमत्य व मी शेवट मीच आहे असे समज. अर्जुना, मृगजळाचे मूळ कारण पाहू गेले असता असे कळेल की केवळ किरणे त्या मृगजळाला कारण नसून तो सूर्यच मुख्य कारण आहे. त्याप्रमाणे जेव्हा या प्रकृतीपासून जगाची उत्पत्ती झालेली असते आणि जेव्हा सर्व जगत एकत्र करून त्याची समाप्ती किंवा लय केलेला असतो तेव्हा उत्पत्ती, स्थिती व लयाला मीच कारण आहे. त्याप्रमाणे जगत हे उत्पन्न झाल्यानंतर अस्तित्वाला प्राप्त होते. स्थितिकालात ज्ञानाला विषय होते आणि लयकालात दिसत नाही. अर्जुना, ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो त्याप्रमाणे मी विश्वाला सत्ता स्फूर्तीद्वारा धारण करतो. सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या तारेत व्हावेत तसा मी जगात आणि जगाच्या बाहेर व्याप्त आहे. पाण्यामध्ये जो रस आहे, वायूत जो स्पर्श आहे, चंद्र सूर्यात जो प्रकाश आहे तो मीच आहे असे जाण. पृथ्वीच्या ठिकाणी जो स्वाभाविक गंध आहे तो मीच आहे. आकाशातील शब्द आणि वेदातील ओंकार मीच आहे. पुरुषाच्या ठिकाणी जे पुरुषत्व आहे मी अशी अहंकार रूपाने जे बल व्यक्त होते ते पौरुष मीच आहे. तेजाला अग्नी या नावाने जे वरचे कवच आहे, तेजाला अग्नी या नावाने जे वरचे कवच आहे ते दूर सारल्यानंतरचे मूळचे आत्मतेज आहे ते मी आहे. कित्येक प्राणी वारा पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहतात आणि कित्येक पाण्याने जगतात. याप्रमाणे प्राण्यांना त्यांच्या प्रकृतीला अनुसरून जो आहार दिसतो त्या सर्व निरनिराळ्या आहारांचे ठिकाणी मीच एक अभिन्न रूपाने आहे. अर्जुना, जे सृष्टीच्या उत्पत्ती काळी आकाशाच्या अंकुराने वाढते व सृष्टीच्या लयाच्या काळी ओंकार रूपी पटावरील अक्षरांचा ग्रास करते, जोपर्यंत विश्वाकार असते तोपर्यंत ते विश्वासारखे दिसते, मग प्रलयकाली ते कोणत्याच आकाराशी नसते. असे जे स्वभावत अनादि विश्वाचे बीज ते मीच आहे ते हे तुला मी स्पष्टपणे सांगतो. थोडक्यात असे जाण की तपस्वी लोकातील जे तप आहे ते माझे स्वरूप आहे.
बलवानातील कामगारादी दोषांनी न आढळणाऱ्याचे बळ आहे ते मी आहे आणि बुद्धिमानातील जी बुद्धी आहे ती मी आहे. ज्या कामाच्या योगाने धर्माचा उत्कर्ष होता असा प्राणीमात्राच्या ठिकाणी असणारा जो काम तो मी आहे. शास्त्र नियमबद्ध सामान्य रूपाने सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीचे बीज आहे तो काम मी आहे. जेवढे म्हणून पदार्थ आहेत तेवढे सर्व माझ्यापासून आकाराला आलेले आहेत. जे सात्विक राजस तामस पदार्थ आहेत ते माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत. परंतु त्या पदार्थात मी नाही असे जागृतीपासून स्वप्न उत्पन्न होते. पण स्वप्नात जागृती नसते किंवा आकाशात ढग निर्माण होतात परंतु ढगात केवळ आकाश नसते. तसेच ढगात पाणी असते परंतु पाण्यात ढग नसतात. मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लकलकीत ते दिसते त्या विजेमध्ये पाणी आहे काय? अग्नीपासून धूर तयार होतो पण त्या धुरात अग्नी आहे काय? त्याप्रमाणे जरी विकार माझेपासून झाले तरी मी विकारी होत नाही. सात्विक राजस व तामस अशा या 3 प्रकारच्या भावांनी हे सर्व जगत मोहित होऊन राहिले आहे. म्हणून या 3 गुणाहून पलीकडे असणाऱ्या अविनाशी मला तात्विकपणे जाणत नाही. डोळ्याचे पाणी डोळ्यात गोटून त्याचा पडदा डोळ्यावर येतो. तो पडदा डोळ्याची दृष्टी नाहीशी करतो. त्याप्रमाणे माझ्याच आश्रयाने राहणारी माझीच जणू छाया असलेली त्रिगुणात्मक माया पडदा जसा असावा त्याप्रमाणे माझ्याच आड आली आहे. म्हणूनच सर्व जीव मला जाणत नाहीत. माझेच आहेत पण मदरूप होत नाहीत. ज्याप्रमाणे मोती ही पाण्याचीच होतात पण पाण्यात विरघळत नाहीत त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्र हे खरोखरच माझेच अवयव आहेत पण मायेच्या योगाने ते जीवदशेस आले आहेत. सर्व प्राणी मी आणि माझे या भ्रांतीचे विषयांध झाले आहेत. अर्जुना, खरोखर ही माझी त्रिगुणात्मक दैवी माया तरुण जाण्यास दुस्तर आहे. जे मला शरण येतात ते ही माया तरुण जातात. या मायेतून तरुण जाण्याला जो उपाय करावा तो अपायच होतो. जे सर्व भावाने मला भजतात ते ही माया नदी सहज तरुण जातात. वैराग्यरूपी हाताने पाणी तोडीत व मीच परमात्मा आहे अशा समजुतीच्या बळाने तोल सांभाळीत कसल्याही अडचणीत न पडता पुढे जातात ते तरुण जातात. जे अंतकरण शुद्ध करतात ते भक्त माया तरुण जातात परंतु अंतकरण शुद्ध करणारे भक्त फारच फळे माझ्यामुळे प्राप्त होतात. कोणत्याही फळाच्या इच्छेने उपासना केली तरी ती मी व्यापक आणि अंतर्यामी असल्यामुळे माझीच ती उपासना होती व मीच कर्मफल दाता असल्यामुळे सर्व उपासनांची इच्छित फळे मीच देतो. परंतु तो भक्त हे रहस्य जाणत नाही कारण आपली उपास्य देवता एकच आहे आणि तीच आपल्याला सर्व प्रकारचे भोग देते. या भ्रामक कल्पतेच्या बाहेर जात नाही म्हणून त्याला इच्छिलेले फळ प्राप्त होते पण ते नाशवंत असते. त्यामुळे सुखाचा आभास निर्माण होतो. अर्जुना, शुद्ध अंतकरणाचे निरपेक्ष प्रेम करणारे जे भक्त असतात ते देह असतानाही पूर्ण आनंदी असतात व देह त्यागल्यानंतरही माझ्या पूर्ण आनंदी स्वरूपाशी एकरूप होतात. खरा आनंद कशात आहे हे लोक समजून घेत नाहीत. जीवन अमृतरूपी सागर असूनही त्यातील अमृत ते पित नाहीत. अनेक प्रकारच्या फलाशाने ते स्वतःला बांधून टाकतात. विशाल विचार करून सारे विश्वावर अपार प्रेमाचा वर्षाव करावा हे त्यांना समजत नाही. ज्या प्रमाणात आपण विशाल विचार करू शकतो त्या प्रमाणात आपणास विशाल आनंद मिळू शकतो. मी वास्तविक सर्वत्र आहे परंतु साधक साधनांच्या द्वारे स्वतःच अहंकाराने बांधून टाकतो. प्रापंचिक व पारमार्थिक अहंकाराचा पडदा डोळ्यासमोर आला की दिसत नाही. वारा तसा सर्वत्र आहे. आकाश जसे सर्वांना व्याप्त आहे तसा मी सर्वत्र विश्वात आहे. मी मागे झालेल्या सध्या असलेल्या व पुढे होणाऱ्या सर्व प्राणीमित्र मात्रांना जाणतो परंतु मला कोणी जाणत नाही. अर्जुना, अहंकार आणि शरीर या दोघात पतीपत्नीच्या स्वरूपात ज्यावेळी प्रेमसंबंध निर्माण झाला तेव्हा त्या दोघापासून इच्छा नावाची कन्या जन्माला आली. मग ती कामाच्या तारुण्याला प्राप्त झाली तेव्हा त्या दोघांनी तिचे दोषांशी मोठ्या समारंभाने लग्न केले. पुढे इच्छा आणि द्वेष यापासून द्वंद्वमोह नावाचा पुत्र जन्मला. तो अज्ञानाने मी सुखी मी दुःखी असा म्हणणारा झाला आणि त्याला अहंकाररूपी आजोबाने लहानाचा मोठा केला. तो द्वंद्वमोह सात्विक धैर्याशी नेहमी विरुद्ध वागत असे. अशा रूपी अन्नाने पुष्ट झाला असता धर्म नियमांचा घात करू लागला. धर्माबद्दल त्याचे मनात वैर निर्माण झाले. निषिद्ध कर्मात रममान झालेला हा शेवटी महादुःखाच्या आघाताने घेरला जातो.
निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषाचे पाप नष्ट झाले आहे, ते रागदेश मोहापासून मुक्त झालेले शुद्ध अंतकरणाचे दृढनिश्चयी पुरुष मला सर्व प्रकारे भजतात. माझ्याशी एकरूप झालेल्या भक्तांना सुखदुःखापलीकडील अखंड आनंद प्राप्त होतो. जे मला शरण होऊन जरा व मरण यापासून सुटण्याकरता प्रयत्न करतात, ते त्या ब्रह्माला तसेच संपूर्ण अध्यात्माला, संपूर्ण कर्माला जाणतात. जे पुरुष अधिभूत व अधिदैव अर्धदैव यांच्यासह तसेच अधियज्ञासह सर्वाच्या आत्मरूप मला जाणतात, ते युक्त चितांचे पुरुष अंतकाळी देखील मला जाणतात, म्हणजे मला प्राप्त होतात. जे एकदा माझे स्वरूपाशी एकरूप झालेले आहे, ते अंतकाळी मला विसरत नाही. तेच खरे स्थिर अंतकरण झालेले योगी आहेत. पुंडलिकावर विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज जे, गोपाळ कृष्ण महाराज जे, सांबेश्वर महादेव कैलास. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, अध्याय 7 इथे समाप्त झाला. मी तुम्हाला पुढच्या अध्यायामध्ये भेटतो, 8व्या अध्यायामध्ये. धन्यवाद.